हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपली जी एक्झाम आहे ती चांगली झाली असेल तर हा जो आहे तो आपला आजचा जो पेपर झाला म्हणजे आज म्हणजे 27 डिसेंबरला, तर या पेपरचा हा जो सेट आहे तर ए सेट आहे आणि या व्हिडिओमध्ये मी 35 प्रश्न सोडवणार आहे. तर डाटा इंटरप्रिटेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग अँड लॉजिकल रिझनिंग साठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. तो जवळपास 1 तासात येईल आणि याच्यामध्ये आपण सर्व 35 प्रश्न सोडवू. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण असं पण समजू नका की मी जे उत्तर सांगितले तेच योग्य आहेत, पण एवढं मी सांगू शकतो की आपली जी ॲक्युरसी असेल ती 90% पेक्षा जास्त असेल. म्हणजे या पद्धतीने तुम्ही हे करा. जर काही चुकत असेल, तुम्हाला वाटत असेल सर हे चुकलंय, तर त्याचं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की सर हे चुकतंय आणि याचं हे आन्सर असेल. तर जसं मी सांगितलं हा सेट जो आहे तर आपला ए सेट आहे आणि ए सेटमध्ये जे आहे तर पहिला जो आहे तो टीचिंग ॲप्टिट्यूड पासून स्टार्ट झालेलं. तर ए सेट पासून आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न होता रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज विमर्शी अध्यापन म्हणजे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे इट्स अ सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. एवढं लक्षात ठेवा, इट्स अ सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट ए टीचिंग. तर करेक्ट आन्सर काय असेल सी. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. टीचर शुड आयडेंटिफाय डॅश डॅश अँड टीच अकॉर्डिंगली. तर मित्रांनो, शिक्षकाने डॅश डॅश ओळखून अध्यापन केले पाहिजे. दुसरा जो प्रश्न आहे तर याचं जे उत्तर असेल ते असेल इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमॉंग द स्टुडंट्स. तर इथे स्टुडंट्सचं जे इंडिव्हिज्युअल डिफरन्स आहे, विद्यार्थ्यांमधली वेगवेगळे व्यक्तिभेद असतील ते हे करून त्यांनी हे करायला पाहिजे. तर करेक्ट आन्सर बी असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघू. स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ ए चॅनल. स्वयंप्रभावर मी आधी व्हिडिओ पण बनवलेला, आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण यावर एक प्रश्न होता आणि मी जो 600 MCQs बनवले त्यात पण हा प्रश्न आहे. तर त्यात 32 चॅनल आहेत स्वयंप्रभामध्ये आणि 32 चॅनल जे आहेत ते हाय क्वालिटी कंटेंट देतात. तर तिसऱ्याचा आन्सर काय असेल 32. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. चौथा प्रश्न, ट्रॅडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टम इन्क्लूड्स. तर ट्रॅडिशनल म्हणजे काय, आपले जे पारंपरिक जे अध्यापन पद्धती आहे, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड अँड यूज ऑफ 3 डायमेन्शन मॉडेल, हे काय झालं, हे मॉडर्न सपोर्ट सिस्टम झालं टीचिंगमध्ये. तर व्हाईट बोर्ड, ब्लॅक बोर्ड जे असतात त्याला आपण काय म्हणतो, तर करेक्ट आन्सर काय असेल ए. तर ए इज द करेक्ट आन्सर. आता आपण पुढचं बघू. टीचर गोज थ्रू द स्टुडंट्स नोटबुक अँड गिव्ज रिमार्क, दिस इज कॉल्ड. सो फ्रेंड्स, याला काय म्हणतात, टीचर्स गोज थ्रू द स्टुडंट्स नोटबुक आणि गिव्ज रिमार्क, याला म्हणतात नोटबुक चेकिंग किंवा नोटबुक करेक्शन. हा त्याच्यासाठी नोंदवही तपासणी किंवा आपण नोटबुक तपासणी किंवा त्यात बदल किंवा त्याला म्हणतात नोटबुक करेक्शन किंवा नोटबुक चेकिंग. तर पुढचा प्रश्न आपण बघू. तर पुढचा प्रश्न होता रिसर्च ॲप्टिट्यूड सेक्शन होता. सॉक्रेटिस हॅज गिवन मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ. म्हणजे कुठली मेथड सॉक्रेटिसने सांगितली, तर सॉक्रेटिसनं जी मेथड सांगितली ती होती डायलॉग. एवढं लक्षात घ्या, संवाद. सॉक्रेटिसनं सत्य शोधण्याची जी पद्धती सांगितली ती होती संवाद. आता सातवा प्रश्न होता एक्सपेरिमेंटल रिसर्चर आर एम्ड ॲट. तर एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये काय असतं, तर दोन व्हेरिएबलचा जो संबंध आहे तो आपल्याला इथे त्यामध्ये बघायचा असतो. हे लक्षात घ्या. 7चा आन्सर असेल 7A. मित्रांनो, काही डाऊट असला जसं मी सांगितलं तर तुम्ही याच्यात लिहू शकता. लिमिटेशन्स लेड डाऊन बाय अ रिसर्चर आर कॉल्ड. तर मित्रांनो, की आपला रिसर्च कुठपर्यंत, त्याला काय बाउंड्रीज आहे, काय मर्यादा आहेत, ते जर बघायचं असेल तर त्याला काय म्हणतात, डिलिमिटेशन्स. त्याला काय म्हणतात, परिमर्यादा. 8चं जे आन्सर असेल ते बी. आता आपण 9व्या प्रश्नाकडे वळू. फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 5th पर्सेंटाइल अँड डॅश डॅश आर सेम. तर या प्रश्नाचं जे आन्सर असेल ते असेल मीडियन. 9चा आन्सर असेल बी, मध्यांक. हे लक्षात घ्या, मध्यांक. आता आपण 10व्या प्रश्नाकडे वळू. रिसर्चर युजेस डेटा ऑफ एन अर्लियर रिसर्च पेपर अँड पब्लिशेस ए न्यू रिसर्च पेपर, दिस इज. तर मित्रांनो, इथे दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्या. प्लॅजरिझम जे आपण शिकलोय, आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण होतं आणि आपल्या ज्या नोट्स होत्या त्यात पण मी जवळपास माझ्या व्हिडिओत पण मी सांगितलं, प्लॅजरिझमवर मी एक व्हिडिओ पण बनवलेला. जेव्हा तुम्ही एखाद्याचा डाटा यूज करता किंवा एखाद्याचा पेपरमधलं मटेरियल यूज करता, जर त्याचा तुम्ही रेफरन्स दिला तर त्याला काय म्हणतो आपण, परमिसेबल म्हणतो. आणि जर रेफरन्स दिला नसेल त्या पर्टिक्युलर वर्कचा तर त्याला आपण अनइथिकल म्हणतो. इथं स्पष्ट असं म्हटलेलं नाहीये की त्याचा रेफरन्स देऊन तुम्ही ते वापरा, असं तिथं म्हटलेलं नाहीये. तर इथं मला तरी वाटतं आन्सर काय असेल, अनइथिकल. आणि जर एखाद्याने परमिसिबल जरी लिहिलं असेल तर तो पण इथे म्हणजे आपण ऑब्जेक्शनेबल क्वेश्चन जर की मध्ये जर
जर सी आलं बरोबर तर तुम्ही इथे ऑब्जेक्शन जरूर नोंदवू शकता, पण आता दिलेल्या जे प्रश्न आहे त्याच्यावरनं जर अनैतिक हाच त्याचं उत्तर निघतंय. जर मान्य हे उत्तर जर आलं तर ते आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यावर आपण ऑब्जेक्शन नोंदवू शकतो की प्रश्न पूर्ण नाहीये. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. तर आता हे प्रश्न हा पॅसेजवर प्रश्न आहेत मित्रांनो. तर पॅसेज मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये ऑप्शन एकच असतं, हे पण तुम्हाला माहिती आहे. तर आता पॅसेज हा होता, तर पॅसेज तुम्ही वाचून घ्या, तुमच्यापाशी असेल पॅसेज. तर 11वा जो प्रश्न होता पॅसेजवरला, तर त्याचं जे आन्सर आहे तर ते काय असेल, मराठीतलं होतं नैसर्गिक संतुलन आणि इंग्लिशमध्ये होतं डी, कम्पॅरेटिव्हली मोर फायनान्शियल सपोर्ट इज गिवन टू हायर एज्युकेशन सेक्टर ड्युरिंग द लास्ट डिकेड. तर हे त्याचं हे होतं उत्तर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. द पॉलिसी मेकर्स इन इंडिया आर टेकिंग स्टेप्स टू इन्क्रीज द एक्सपेंडिचर टुवर्ड हायर एज्युकेशन सेक्टर. तर काय आहे, तर याचं पण उत्तर काय होतं की द एम एनेबलिंग इंडिया. तर याचं जे आन्सर होतं ए, 12चं ए मराठीत काय आहे, बौद्धिक ऱ्हास. मी दोन्ही पण पॅसेज वाचलेले आहेत, दोघांमध्ये जे उत्तर बरोबर येईल तर ते होतं 12A. 13व्या प्रश्नाचा मला थोडासा डाऊट आहे, पण तुम्ही पण मला सांगू शकता याबद्दल. तर 13चं जे आन्सर आहे ते मी बी काढलंय, निसर्ग तित्ता. तर हे लक्षात घ्या, 13चं मराठीत बी आणि इंग्लिशमध्ये पण बी काढलंय. 14वा जो प्रश्न आहे तर त्याचं जे आन्सर आहे की ऑथर सेज टुडे सिग्निफिकंट प्रोपोर्शन ऑफ हायली एज्युकेटेड प्रोफेशनल इज स्टक इन व्हॉलेटाईल अकॅडमिक इकोसिस्टम बिकॉज. का, तर त्यासाठी काही लॉ नाही आहे, व्यवस्थित फॉर्मल लॉ नाही आहे. आपलं जे ॲडवॉक सिस्टम जे झालंय, सेट नेट एक्झाम नंतर तुम्ही पास झाल्यावर, सेट नेट एक्झाम तुम्ही पास झाले तर काय करावं त्यासाठी. तर करेक्ट आन्सर काय असेल, बी. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न 15वा प्रश्न होता पॅसेजवरचा. तर पॅसेजवरचा जो 15 प्रश्नाचा आन्सर काय असेल, ए. हे लक्षात घ्या, सामाजिक वास्तवता इन मराठी आणि इंग्लिशमध्ये जे आहे स्टेटमेंट 1 इज ट्रू बट स्टेटमेंट 2 इज फॉल्स. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. तर पुढचा 16वा प्रश्न मी घेतो. व्हाईल डिफायनिंग द कम्युनिकेशन, मिलर जे यांची जी थिअरी आहे ती 1966 मध्ये त्यांनी मांडली. इट इज अबाउट बिहेवियरल चेंज ऑफ द रिसिव्हर. हे लक्षात घ्या, बिहेवियरल चेंज ऑफ द ग्राहकाच्या वर्तन बदलावर त्यांनी ती मांडलेली. 16 प्रश्नाचं उत्तर. आता 17 प्रश्न इथे पण मी एवढं शुअर नाहीये, पण मी जे आन्सर काढलंय तर ते असेल ए, कलेक्शन, फॉर्म्युलेशन, एन्कोडिंग अँड प्रोजेक्शन. आपण जर दुसरं काय असेल तर ते आपण कमेंटमध्ये डिस्कस करा. 17चं काय असेल, ए. आणि 18वा आता आपण प्रश्न बघू. द कॉम्पोनंट ऑफ द कम्युनिकेशन सायकल आर सेंडर, मेसेज, रिसिव्हर आणि डी काय असेल, फीडबॅक. तर हे सोपा प्रश्न होता. विच ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द कम्युनिकेशन बेस्ड ऑन द नंबर ऑफ पार्टीज इन्व्हॉल्ड. तर इथे 19व्या प्रश्नाचं जे आन्सर असेल मित्रांनो ते होतं हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. म्हणजे नंबर ऑफ पार्टीज इन्व्हॉल्व जर आलं तर त्यासाठी दोन टाईपचे कम्युनिकेशन असतात, इंटरनल कम्युनिकेशन आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन. तर इंटरनल कम्युनिकेशन मध्ये काय येतं, हॉरिझॉन्टल, आणि त्याचे 4-5 प्रकार आहेत. तर हे लक्षात घ्या, नंबर ऑफ पार्टीज जर इन्व्हॉल्व असतील तर त्याचे दोन प्रकार, इंटरनल आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन. आणि इंटरनल कम्युनिकेशन मध्ये निघतं हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. तर 19व्या प्रश्नाचा आन्सर होतं सी. आता आपण 20व्या प्रश्नाकडे जाऊ. तर मास मीडियाचे त्यांनी कॅरेक्टरिस्टिक ते काय विचारले, हेट्रोजिनियस, स्कॅटर्ड ऑडियन्स. आणि दुसरं म्हणजे काय, मास मीडिया म्हणजे काय, टीव्ही वरनं तुम्हाला कोणतरी सांगताय, तुम्ही त्यांना डायरेक्ट फीडबॅक देऊ शकत नाही, एवढं लक्षात घ्या. तुम्ही त्यांना डायरेक्ट फीडबॅक देऊ शकत नाही. तर करेक्ट आन्सर फॉर 20th क्वेश्चन इज सी. नाउ गोइंग टू द, जसं की मी सांगितलं, मी मॅथ आणि डाटा आणि लॉजिकल यासाठी दुसरा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे आता मी 20व्या प्रश्नावरनं 36व्या प्रश्नाकडे जम्प घेतोय. तर याचे उत्तर पण तुम्हाला मी एका तासात दुसरा व्हिडिओ येईल, त्यात तुम्ही लगेच ह्या चॅनलवरच तुम्ही बघू शकता. त्याचे उत्तर जवळपास मी काढले, फक्त काही प्रश्नांचे उत्तर बाकी आहेत, ते काढण्यासाठी जस्ट आय नीड ॲटलिस्ट हाफ एन आवर. तर मी तोपर्यंत तुम्ही ते बघू शकता. तर आपण जाऊ आता 35व्या प्रश्नावर. तर ट्रायचा फुल फॉर्म यांनी विचारला, सॉरी 36व्या प्रश्नावर. तर ट्रायचं टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. तर आपल्या जे 600 प्रश्नाच्या पीडीएफ मध्ये कदाचित हा प्रश्न असेल. आता आपण पुढच्या, इन विच इयर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट वॉज इनॅक्टेड. तर ते इयर होतं 2000. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 साली पास झाला. आता आपण पुढच्या याला बघू. हु प्लेड इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग द फर्स्ट सुपर कम्प्युटर. विजय भटकर यांनी, आपले जे महाराष्ट्राचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी फार महत्वाची भूमिका बजावली. 38व्या प्रश्नाचं उत्तर. आता
19वा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचे जे विद्यार्थ्यांची नोंदणी संकेतस्थळावर पवित्र पोर्टल जे तुम्हाला माहिती आहे ते जॉबसाठी आहे आणि सरळ पोर्टल जे आहे तर ते विद्यार्थ्यांसाठी आहे. तर लक्षात घ्या याचा आन्सर काय होतं बी. 19चा आन्सर बी. आणि विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर हायर एज्युकेशन. तर याचं जे आन्सर आहे ते नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. तुमचं कुठलंही सर्टिफिकेट काही असू द्या ते सगळं